नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC 1506। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न 1, ती गुलाबी उषा जणू परमेश्वराचं प्रेमच जणू। या वाक्यातील अलंकार ओळखा। 1 यमक अलंकार, 2 उत्प्रेक्षा अलंकार, 3 उपमा अलंकार, 4 यापैकी नाही। उत्तर आहे 2 उत्प्रेक्षा अलंकार। ती गुलाबी उषा जणू परमेश्वराचं प्रेमच जणू हे वाक्य उत्प्रेक्षा अलंकारचं उदाहरण आहे। प्रश्न 2, रमेशचे अक्षर सुंदर आहे। या वाक्यातील विशेषण ओळखा। 1 रमेश, 2 अक्षर, 3 सुंदर, 4 आहे। उत्तर आहे 3 सुंदर। रमेशचे अक्षर सुंदर आहे ह्या वाक्यात विशेषण आहे सुंदर। प्रश्न 3, विपुल या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द ओळखा। 1 थोडे, 2 खूप, 3 भरपूर, 4 पुष्कळ। उत्तर आहे 1 थोडे। विपुल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे थोडे। प्रश्न 4, गोविंद नागराज या टोपण नावाने खालीलपैकी कोणत्या लेखकाला ओळखले जाते? 1 वि.वा. शिरवाडकर, 2 पु. ल. देशपांडे, 3 शिवाजी सावंत, 4 राम गणेश गडकरी। उत्तर आहे 4 राम गणेश गडकरी। गोविंद नागराज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते। प्रश्न 5, चपला या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा। 1 चप्पल, 2 पायदल, 3 पथ, 4 वीज। उत्तर आहे 4 वीज। चपला या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वीज। प्रश्न 6, मेषपात्र या शब्दाचा अर्थ काय आहे? 1 मेंढी, 2 बैल, 3 बावळट, 4 सिंह। उत्तर आहे 3 बावळट। मेषपात्र या शब्दाचा अर्थ आहे बावळट। प्रश्न 7, जातिभ्रष्ट या शब्दाचा खालीलपैकी योग्य समास ओळखा। 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 द्विगु समास। उत्तर आहे 2 तत्पुरुष समास। जातिभ्रष्ट या शब्दाचा योग्य समास आहे तत्पुरुष समास। प्रश्न 8, तृतीया विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 कर्ता, 2 कर्म, 3 करण, 4 अपादान। उत्तर आहे 3 करण। तृतीया विभक्तीचे प्रमुख कार्य आहे करण। प्रश्न 9, द्वितीया विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 कर्ता, 2 कर्म, 3 करण, 4 अपादान। उत्तर आहे 2 कर्म। द्वितीया विभक्तीचे प्रमुख कार्य आहे कर्म। प्रश्न 10, प्रथमा विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 कर्ता, 2 कर्म, 3 करण, 4 अपादान। उत्तर आहे 1 कर्ता। प्रथमा विभक्तीचे प्रमुख कार्य आहे कर्ता। प्रश्न 11, चतुर्थी विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 कर्ता, 2 कर्म, 3 करण, 4 संप्रदान। उत्तर आहे 4 संप्रदान। चतुर्थी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे संप्रदान। प्रश्न 12, पंचमी विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 कर्ता, 2 अपादान, 3 करण, 4 संप्रदान। उत्तर आहे 2 अपादान। पंचमी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे अपादान। प्रश्न 13, षष्ठी विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 संबंध, 2 अपादान, 3 करण, 4 संप्रदान। उत्तर आहे 1 संबंध। षष्ठी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे संबंध। प्रश्न 14, सप्तमी विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 संबंध, 2 अपादान, 3 अधिकरण, 4 संप्रदान। उत्तर आहे 3 अधिकरण। सप्तमी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे अधिकरण। प्रश्न 15, अष्टमी या विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1 संबंध, 2 अपादान, 3 अधिकरण, 4 संबोधन। उत्तर आहे 4 संबोधन। अष्टमी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे संबोधन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। अनेक अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।